महाराष्ट्र जनसंवादमध्ये आपले स्वागत आहे. चा हा मुख्य रस्ता आपण बघताय तर पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका लागू झाल्या, आचारसंहिता चालू आहे. मात्र तुम्ही इथं जर बघत असाल, मुरली मोहोळ हे जे पुण्याचे खासदार आहेत त्यांनी इथं पुणेकरांच्या पैशातनं हा बसस्टॉप बनवलेला आहे, पण आचारसंहिता भंग होतीये याचं कोणत्याही प्रकारचं महानगरपालिकेला या गोष्टीचा जाग नाहीये. इकडे तुम्ही बघत असताल विकरदास मारुती लिहिलेलं आहे, जे बसस्टॉपचं नाव आहे ते बसस्टॉपचं नाव आहे. गेल्या अनेक दशकापासून हा बसस्टॉप सर्वसामान्य लोक इथं बसतात, उतरतात बसमधनं, पण ते बसस्टॉपचं नाव छोटं करून आणि लोकांच्या पैशातनं स्वतःचं नाव मोठं करणं हा या भाजपच्या या सगळ्या व्यवस्थेचा एक डाव आहे. पुणेकरांनो, तुम्ही एकीकडे बघत असाल शेजारी बसस्टॉप आहे, या बसस्टॉपला झाकलंय महानगरपालिकेने. आणि मग महानगरपालिकेच्या डोळ्यामध्ये डोळे गेली होती का त्याच्या अगदी दोन फुटाच्या अंतर असलेला हा बसस्टॉप, त्या बसस्टॉपला झाकायचं. एकीकडं सत्ताधारी पक्षाला अधिक ताकद द्यायची, सत्ताधारी पक्षाने जे काही गोष्टी केल्या त्याकडे डोळे दाग करायचं, आणि एकीकडं सर्वसामान्यांच्या ज्या काही जाहिराती असतील, त्यांच्या व्यवसायाच्या जाहिराती असतील ते बंद करून ठेवायच्या. अशा प्रकारे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी, महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं कल्पना करता कामा नये. सगळ्यांना न्याय सन्मान द्यायला पाहिजे. एकीकडे मुरली मोहोळ आहेत, त्यांचा बोट तिथं ठेवताना एकीकडे दुसरा बोट झाकलेला गेलेला आहे. या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांचा, निवडणूक आयोगाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध. तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच रोखठोक, ब्रेकिंग आणि निष्पक्ष बातम्यांसाठी महाराष्ट्र जनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.